थांब बाळा, एक सेकंदही पुढे जाऊ नकोस. जर आज तू हा व्हिडिओ स्किप केलास किंवा दुर्लक्षित करून सोडून दिलास तर लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्णसंधी तू कायमची गमावून बसशील आणि भविष्यात तुला प्रचंड पश्चाताप करावा लागेल. हा कोणताही साधा व्हिडिओ नाही. हे साक्षात ब्रह्मांडनायक स्वामी समर्थांनी तुझ्यासाठी पाठवलेलं शेवटचं बोलावणं आहे. तू अनेक दिवसांपासून अपयशाच्या गर्चेत अडकला आहेस. डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, नाठी तुटत आहेत आणि मनात आत्महत्येसारखे विचार येत आहेत. जर आज तू हे बोलणं अर्धवट सोडलंस तर तुझ्या नशिबाची ही काळी रात्र कधीच संपणार नाही आणि तुझं आयुष्य अधिक खराब होईल. पण जर तू पुढची काही मिनिटे खेळून राहिलास तर स्वामींचा हा एक महामंत्र तुझे संपूर्ण नशीब एका रात्रीत पलटवून टाकेल. बाळा, तू सध्या आयुष्याच्या एका अशा परिस्थितीतून जात आहेस जिथे तुला सर्व रस्ते बंद वाटत आहेत. तू नोकरीसाठी कष्ट करतोस, व्यवसायासाठी दिवसरात्र एक करतोस, पण पदरी फक्त निराशा पडते. तुझ्या आजूबाजूचे लोक ज्यांना तू आपलंसं मानतोस ते आज तुझ्या अपयशावर हसत आहेत. तुला कमजोर समजून त्यांनी तुझा हात सोडला आहे. तू रात्र उशीवर डोकं ठेवून रडतोस आणि विचार करतोस, देवा माझीच परीक्षा का? पण लक्षात ठेव, देव परीक्षा त्याच लेकराची घेतो ज्याच्यामध्ये जिंकण्याची ताकद असते. तू हरला नाहीस, तू फक्त खचला आहेस आणि तुला या कठीण परिस्थितीत पास करण्यासाठीच स्वामींनी आज तुझा हात धरला आहे. जर तुला आतून अशी जाणीव होत असेल की या कठीण काळातही साक्षात स्वामी माऊलींनी तुला पूर्णपणे सांभाळलं आहे तर आत्ताच या व्हिडिओला लाईक आणि कमेंट कर. आता नीट ऐक बाळा, स्वामींचा तो मंत्र कोणता आहे जो तुला आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत रँक 1 मिळवून देईल, तुला राजा बनवेल. तो मंत्र म्हणजे केवळ काही शब्द नाहीत तर ब्रह्मांडाची सर्वात मोठी ताकद आहे. ती म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तू अत्यंत कठीण प्रसंगात अडकलेला असशील, जेव्हा तुला शत्रू चारी बाजूंनी घेतलेले असेल, तेव्हा शांत डोळे मिटून मनाशी फक्त हा एकच मंत्र 3 वेळा पुटपुट. या मंत्राचा उच्चार करताच तुझ्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल आणि साक्षात स्वामी महाराज तुझ्यासाठी स्वतः ढाल बनून उभे राहतील. हा मंत्र नशिबाची बंद कुलपाची किल्ली आहे. काही लोकांना वाटतं की त्यांनी पाठीमागून वार केले, तुझ्या प्रगतीत अडथळे आणले म्हणजे ते जिंकले. जे आज तुझ्या कठीण काळ पाहून खुश होत आहेत ना, पण त्यांना माहीत नाही की तुझा खटला आता मानवी न्यायालयात नाही तर साक्षात स्वामींच्या दरबारात सुरू झाला आहे. जेव्हा तू स्वामींचा हा मंत्र मनाशी बाळगतोस तेव्हा शत्रूची प्रत्येक चाल उलटी पडते. त्यांनी तुझ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात ते स्वतः पडतील. ज्यांनी तुला कमजोर बनून सोडलं होतं ना, तेच तुझी उद्या प्रगती पाहून आश्चर्याने तोंडात बोटं घालतील. ब्रह्मांड तुझा प्रत्येक हिशोब चक्रवाढ व्याजासह चुकता करणार आहे. जर तुझा या ईश्वरी न्यायावर आणि तुझ्या बदलणाऱ्या सुवर्ण काळावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये माझं नशीब बदलत आहे असे आत्ताच लिहून ब्रह्मांडाचे स्वागत कर. माझ्या लेकरा, भविष्याची चिंता करणे आता सोडून दे. उद्या काय होईल, पैशांचं काय होईल, हे सगळे प्रश्न आज या क्षणापासून स्वामींच्या चरणावर सोडून दे आणि निर्धास्त हो. तू एक विजेता आहेस आणि विजेता कधीच भीत नाही. स्वामींचा हा मंत्र हृदयात साठवून ठेव आणि नव्या दमाने, नव्या आत्मविश्वासाने कामाला लाग. बघ कशा अडचणी दूर होतात आणि तू आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत कसा पहिल्या क्रमांकाने पास होतोस ते. चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेव, कारण ब्रह्मांडाचा राजा साक्षात तुझ्या पाठीशी उभा आहे. निर्धास्त राहा, तुझा सुवर्णकाळ चालू झाला आहे. माझ्या लेकरा, तू जेव्हा संकटात असतोस तेव्हा तुला वाटतं की देव तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. तू रोज प्रार्थना करतोस तरीही परिस्थिती बदलत नाही. उलट अडचणी अधिक वाढतात. पण हीच तुझ्या संयमाची खरी अग्निपरीक्षा असते. जसं सोन्याला शुद्ध करण्यासाठी आगीत वितळावं लागतं, तसंच स्वामी तुझ्या मनातील कमकुवतपणा काढून तुला खंबीर बनवत आहेत. तू ज्या रात्री डोळ्यात पाणी आणून म्हणतोस आता मी काय करू, त्या प्रत्येक क्षणी स्वामींनी तुझ्या अवतीभोवती एक अदृश्य ऊर्जेची ढाल तयार केली होती. हा महामंत्र केवळ उच्चारणासाठी नाही तर तो कठीण काळात स्वामींवर संपूर्णपणे भार सोपवून निर्धास्त राहण्यासाठी आहे. तुझा हा संयमच तुला भविष्यात राजवैभव मिळवून देणार आहे. अनेकदा असं घडतं की तू एखाद्या नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा नात्यासाठी जीवाचं रान करतोस, पण शेवटच्या क्षणी तो दरवाजा तुझ्यासाठी बंद होतो. तू निराश होऊन स्वतःच्या नशिबाला दोष देतोस. पण बाळा, जेव्हा मनुष्य एखाद्या चुकीचा दरवाजाचा उघडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे पाय रक्ताळू नयेत म्हणून स्वामी स्वतः तो दरवाजा कायमचा बंद करतात. तुला एका छोट्याशा यशाची अपेक्षा होती, पण स्वामींनी तुला संपूर्ण साम्राज्य द्यायचं आहे. ज्या लोकांनी तुला आज नाकारलं आहे, ज्यांनी तुझी लायकी काढली, त्यांना हे माहीत नाही की तुझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांडाचा मालक उभा आहे. हा महामंत्र मनात बाळग, कारण लवकरच तुझ्यासाठी यशाचा असा महादरवाजा उघडणार आहे जो जगातील कोणतीही शक्ती कधीच बंद करू शकत नाही.
काही लोकांना असं वाटतं की त्यांनी तुझ्या विरुद्ध रचलेला कट यशस्वी झाला. त्यांनी तुझ्या पाठीमागे केलेली बदनामी, तुला दिलेले धोके कोणालाच दिसले नाहीत. ते आज तुझ्या परिस्थितीवर हसून स्वतःला खूप हुशार समजत आहेत. पण सावध राहा, ब्रह्मांडाचा कर्माचा कायदा अतिशय कडक आणि अचूक आहे. तू कधी कोणाचे वाईट केलं नाहीस, हाच तुझा सर्वात मोठा गुण आहे. जेव्हा तू स्वामींचा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र मनात जपतोस, तेव्हा शत्रूंच्या सर्व चाली एका सेकंदात निष्फळ ठरतात. ज्यांनी तुला रडवलं आहे त्यांची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. तुला कोणाशीही सूड घेण्याची गरज नाही. फक्त तू शांत राहा आणि बघ स्वामी निशिबाचा डाव कसा पलटवतात ते. जर तुझा कर्माचा या अथांग सिद्धांतावर आणि स्वामींच्या दरबारातील न्यायावर मनापासून विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये कर्म कधीच कोणाचा हिशोब विसरत नाही असे ठामपणे टाईप कर. बाळा, आता भूतकाळातील अपयशाचा विचार करू नकोस. स्वतःचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ खराब करू नकोस. उद्या माझ्या पैशांचे काय होईल, माझे कुटुंब कसे चालेल, माझे करिअर कधी घडेल, हे सर्व प्रश्न आज या क्षणी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सोडून दे आणि पूर्णपणे निर्धास्त हो. जेव्हा तू स्वामींवर सगळा भार सोडून देतोस तेव्हा तुझी काळजी घेण्याची जबाबदारी साक्षात स्वामी माऊली स्वतःच्या खांद्यावर घेते. खचून न जाता, मनात कोणतीही भीती न ठेवता दुप्पट आत्मविश्वासाने तुझ्या कर्माच्या मैदानात उतर. हा महामंत्र तुझ्या पाठीशी यशाचे सोनेरी किरण घेऊन उभा आहे. तू फक्त हिमतीने पहिले पाऊल टाक. पुढचा रस्ता स्वामी स्वतः तयार करतील. जर तुझा स्वतःच्या प्रामाणिक कष्टावर आणि स्वामी समर्थाच्या अखंड आशीर्वादावर पूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ आत्ताच तुझ्या 2 खऱ्या मित्रांना शेअर कर आणि कठीण काळातून जे जात आहेत त्यांची मदत कर. शेवटची आणि सर्वात महत्त्वाची संधी म्हणजे, ज्या लोकांनी तुला त्रास दिला आहे त्यांना मनात ठेवून स्वतःचे मन विटाळू नकोस. त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून दे आणि मन आतून साफ कर आणि मोकळा हो. तुझं मन स्वच्छ आहे म्हणूनच साक्षात ब्रह्मांडनायक आज तुझा हात धरून उभा आहे. चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेव, कारण तुझा भाग्याचा नवा सुवर्ण अध्याय आता सुरुवात होत आहे. जेव्हा हा मंत्र तुझ्या आयुष्यात काम करायला सुरुवात करेल तेव्हा तुला मनातून प्रचंड शांतता जाणवू लागेल. घरातील कटकटी अचानक संपतील आणि अडकलेले पैसे नवी संधी स्वतःहून पाहून तुझ्या दारात येतील. जर तुझा स्वामी समर्थांच्या या आघात लिहिलेवर आणि प्रेमावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असंच भेटूया पुढच्या आपण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.